कुठल्याही प्रॉडक्टचं की सध्या मार्केट कुठे आहे, सध्या लोक काय खरेदी करतायत, त्याचं त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, आपण कुठला प्रॉडक्ट कुठल्या प्राइस रेंजमध्ये आपण लॉन्च करू शकतो, त्याच्या पॅकेजिंगचा कलर काय असावा, भारतामधल्या कुठल्या प्रांतामध्ये हा प्रॉडक्ट जास्त विकला जातो, हे अख्खं प्लॅनिंग असतं. तर त्यात लोक प्लॅनिंग करतात की तुम्ही कॅम्पेन लिहायच्या आधी किंवा आपल्याला कुणाला विकायचा आहे हा प्रॉडक्ट, आपला टार्गेट ग्रुप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ॲडव्हर्टायझिंग. की तुम्ही कुणासाठी हा हे कॅम्पेन तुम्ही कुणासाठी करता आहात हे समजणं फार महत्त्वाचं असतं. मग ते हे प्लॅनिंग डिपार्टमेंट करतं की बाबा सध्या हे प्रॉडक्ट, समजा एक साबण लॉन्च करायचं आहे, सध्या मार्केटमध्ये हे साबण आहेत, या किमतीत तुम्हाला ते मिळत आहेत आणि लोकांना त्याला जो बेस्ट सेलिंग साबण जो आहे त्यात जास्ती फेस येत नाही किंवा त्याच्यात तो जास्ती चालत नाही, हा लोकांच्या मनात एक प्रॉब्लेम आहे. तर कॅन वी लॉन्च अ सोप की ज्यात जास्ती फेस असेल, म्हणजे वी कॅन मेक अ पॉईंट अबाउट दॅट. हे समजून घेणं हे प्लॅनिंग डिपार्टमेंट करतं. आणि 3 गैरसमज आहेत. एक म्हणजे की तुम्हाला क्रिएटिव्ह असायला लागतं, त्याशिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात जाऊ शकत नाही. तर क्रिएटिव्ह हा एक ॲडव्हर्टायझिंगचा एक लहानसा म्हणजे इम्पॉर्टंट पण लहान भाग आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला इंग्लिश यायला लागतं, त्याशिवाय तुमचा याच्यात काही फारसा परिणाम होणार नाही. तर माझं म्हणणं की कुठल्याही क्रिएटिव्हिटीमध्ये क्रिएटिव्हिटी हॅज नो लँग्वेज. तुमचा जो कॉन्सेप्ट आहे तो कुठल्याही भाषेमध्ये असू शकतो, मराठीमध्ये असेल, बंगालीमध्ये असेल, तामिळमध्ये असेल. तुम्हाला इंग्लिश येण्याची गरज नसते. इफ यू हॅव ग्रेट आयडियाज, तुम्ही कधीही ॲडव्हर्टायझिंगमध्ये जाऊ शकता इन अ क्रिएटिव्ह डिपार्टमेंट. तिसरा गैरसमज असा आहे की ॲडव्हर्टायझिंग इज अ 9 to 5 जॉब. हे ॲडव्हर्टायझिंग इज अ 24/7 जॉब. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.